नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आज शनिवार दिनांक 30 डिसेंबर 2023. न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. कोरेगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय इमारतीस 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शतक महोत्सवाचा कार्यक्रम. न्यायाधीशांसह वकील संघाचे पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती. कोरेगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय इमारतीस 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शतक महोत्सवाचा कार्यक्रम शनिवारी साजरा करण्यात आला. ऐतिहासिक आणि ते देखील शतक महोत्सव पूर्ण करणाऱ्या या इमारतीत न्यायदानाचे काम करताना विशेष आनंद होत असल्याचे गौरवोद्गार मुख्य न्यायाधीश A.B. पाटील यांनी काढले. शतक महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन न्यायाधीश A.B. पाटील यांच्यासह सहदिवाणी न्यायाधीश A.A. पाचरणे, U.A. भोसले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि केक कापून करण्यात आले. यावेळी न्यायाधीश A.B. पाटील, वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट पांडुरंग भोसले, ॲडव्होकेट युवराज बर्गे, ॲडव्होकेट रोहिदास बर्गे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास ॲडव्होकेट अनिल फाळके, ॲडव्होकेट उषा बर्गे, ॲडव्होकेट भैयासाहेब जगदाळे, ॲडव्होकेट महेश गोडसे, ॲडव्होकेट विशाल शिरतोडे, ॲडव्होकेट अमित कदम, ॲडव्होकेट अभिजित माने, ॲडव्होकेट प्रतीक फाळके, ॲडव्होकेट तानाजी कराळे, ॲडव्होकेट कमलाकर फाळके, ॲडव्होकेट रवींद्र विरकर, ॲडव्होकेट अविनाश घाडगे, ॲडव्होकेट धैर्यशील निकम, ॲडव्होकेट इनामदार यांच्यासह वकील संघाचे सदस्य, कार्यालय अधीक्षक श्रीमती धुमाळ यांच्यासह कार्यालयीन कर्मचारी यावेळी उपस्थित होते. युवा शक्तीला प्राधान्य देऊन विकास कामांच्या प्रवाहात आणणार आमदार महेश शिंदे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख सौरभ भोईटे यांचा आमदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील युवा शक्तीला प्राधान्य देऊन विकास कामांच्या प्रवाहात आणले जाणार आहे. युवा शक्ती बळकट झाली तर गावे बळकट होतील आणि पर्यायाने देश बळकट होईल असा विश्वास आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केला. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या तालुका सातारा येथील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख सौरभ आनंदराव भोईटे यांनी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत खटाव येथील निवासस्थानी आमदार महेश शिंदे यांची भेट घेऊन आमदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. त्यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आमदार शिंदे बोलत होते. मतदारसंघातील प्रत्येक गावात ठोस आणि दर्जेदार विकास कामे केली आहेत. ही कामे करत असताना कार्यकर्त्याच्या एकजुटीवर विशेष भर दिला आहे. जर मनभेद आणि मतभेद दूर झाले तर गावचा विकास कोणी रोखू शकत नाही अशी आपल्याला खात्री आहे. सौरभ आनंदराव भोईटे यांनी विकासाच्या मार्गावर जाण्याचा घेतलेला निर्णय निश्चितच स्तुत्य आहे. त्यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना निश्चित मानसन्मान दिला जाईल अशी ग्वाही आमदार महेश शिंदे यांनी दिली. सौरभ भोईटे यांनी आमदार महेश शिंदे यांच्या कामाची पद्धती पाहून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी स्पष्ट केले. यावेळी जेहे येथील युवा नेते विक्रमसिंह फडतरे, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन संजय फडतरे, माजी सरपंच अजित फडतरे, उपसरपंच बजरंग फडतरे, आनंदराव भोईटे, आरोग्य कक्षाचे प्रमुख संदीप फनसे, प्रशांत फडतरे, सुधाकर फडतरे, विलासाबा फडतरे, हनुमंत गोरे, अंकुश फडतरे, हनुमंत फडतरे, बापूराव फडतरे, पैलवान सतपाल फडतरे, बाळासाहेब फडतरे, सूरज फडतरे, नितीन देवगुडे, आदेश फडतरे, सूरज भोसले, सागर फडतरे, गणेश फडतरे, हरिभक्त पारायण, हनुमंत माने, जगन्नाथ फडतरे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. गाव खटाव मतदारसंघामध्ये साहेबांच्या आशीर्वादांची विकास कामं होते त्यासाठी व त्या साहेबांपर्यंत काय आमच्या ज्या नागरिकांच्या गरजा आहेत किंवा ग्रामस्थांच्या गरजा आहेत त्या पोहोचवण्यासाठी मी आजपासून कटिबद्ध राहील. आणि विक्रम शेट असतील, संदीप दादा असतील, अजून जे वरिष्ठ ग्रामस्थ आहेत यांच्या सर्वांचं मी आभार मानतो आणि साहेबांचे मी आभार मानतो की त्यांनी मला आज इथं एक संधी दिली की त्यांच्यासोबत काम करण्याची. आणि आजपासून मी पूर्ण ताकदीनं आपल्यासोबत काम करण्यास इच्छुक आहे आणि तयार. कोरेगावच्या सर्वांगीण विकासासाठी कायम कटिबद्ध आमदार बाळासाहेब पाटील. विकास कामांच्या अनुषंगाने ग्रामस्थांनी घेतली भेट. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या प्रत्येक गावाला विकास कामांच्या बाबतीत झुकते माप दिले आहे. बोरगाव येथे आजवर विविध विकास कामे झालेली आहेत. ग्रामदैवत श्री बाळसिद्धनाथ मंदिरासमोर नव्याने उभारण्यात येत असलेल्या सभागृहामुळे गावाच्या वैभवात भर पडणार आहे अशी माहिती माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिली. बोरगाव येथे विविध विकास कामांना निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि विशेषतः ग्रामदैवत श्री बाळसिद्धनाथ मंदिरासमोर सभागृह उभारणीसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कोरेगाव तालुका
शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन भागवत घाडगे यांच्यासह राजू निकम, अरुण घाडगे, विकास तांदळे, संजय घाडगे, विजय घाडगे, चंद्रकांत घाडगे, दीपक कदम व उमेश घाडगे यांनी आमदार पाटील यांची कराडा येथील जनसंपर्क कार्यालयात भेट घेऊन आभार मानले। यावेळी विविध विकास कामांच्या अनुषंगाने चर्चा झाली। नजीकच्या काळात बोरगाव येथे विकास कामांच्या शुभारंभासाठी येणार असल्याचे आमदार पाटील यांनी ग्रामस्थांना सांगितले। आझादपूर येथे किरकोळ कारणावरून दोघांना मारहाण, कोरेगाव पोलीस ठाण्यात निलेश लवळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल। आझादपूर तालुका कोरेगाव येथे दारू पिऊन येऊन माझ्या मुलास विनाकारण शिवीगाळ व दमदाटी का केली याची विचारणा केल्याचा राग मनात धरून पती पत्नीस धक्काबुक्की करत मारहाण केली आणि पतीच्या डोक्यात दगड मारल्याप्रकरणी निलेश गुलाबराव लवळे याच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी सांगितले की विष्णू लक्ष्मण राऊत यांचा 14 वर्षीय मुलगा ओम हा रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास गावातील ओढ्यावर असलेल्या पुलावर गप्पा मारत होता, तेव्हा गावातच वास्तव्यास असलेला निलेश गुलाब लवळे हा दारू पिऊन तेथे गेला आणि त्याने ओम याला शिवीगाळ व दमदाटी केली। त्याने घरी येऊन घडला प्रकार सांगितल्यानंतर विष्णू राऊत व त्यांची पत्नी छाया हे लवळे यांच्या घरी गेल्या आणि त्यांना विचारणा करू लागले। त्याचा राग मनात धरून निलेश याने पुन्हा शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। परत धक्काबुक्की करू लागल्याने राऊत कुटुंबातील अन्य सदस्य तेथे आले। तेवढ्यात बोळात जाऊन निलेश लपला आणि तेथून तो दगडी मारू लागला। त्यातील एक विष्णू राऊत यांच्या डोक्यावर लागला। विष्णू राऊत यांच्यावर कोरेगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निलेश लवळे याच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हवालदार राहुल कुंभार तपास करत आहेत।